हाय स्टुडंट्स, आपण हाय स्टुडंट्स आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज टॉपिकमधला पुढचा लेक्चर चालू करूत. आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड कोणते आहेत हे बघितलेलं आहे. आपण 2-क्लोरोब्युटेन की ज्याचा फॉर्म्युला CH3CH2CHCl अशा टाईपचा आहे. त्याच्यातला हा जो कार्बन आहे तो काय आहे, कायरल कार्बन आहे. त्याला आपण असं स्टारनं डिनोट केलेलं आहे. कायरल कार्बन म्हणजे काय, जो 4 वेगवेगळ्या आटमला किंवा ग्रुपला अटॅच आहे अशा कार्बनला आपण काय म्हणतो, कायरल कार्बन. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय सांगितलेलं आहे, एखाद्या कायरल कंपाऊंडला किती ऑप्टिकल आयसोमर आहेत हे कशावर डिपेंड करते, तर त्या कंपाऊंडमध्ये किती कायरल कार्बन आहेत. तर समजा आपण नंबर ऑफ पॉसिबल ऑप्टिकल आयसोमरला एनं डिनोट केलं आणि नंबर ऑफ कायरल कार्बनला एननं डिनोट केलं. हे ए म्हणजे काय, नंबर ऑफ पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर्स आणि एन म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन. तर या ए आणि एनमधलं रिलेशन काय म्हटलं तर ए इज इक्वल टू 2 to the power एन अशा टाईपचं. मग आता 2-क्लोरोब्युटेनमध्ये किती कायरल कार्बन आहेत, एकच कायरल कार्बन आहे. म्हणजे एन इज इक्वल टू 1 असल्यामुळं ए बरोबर काय होईल, 2 to the power 1 म्हणजेच काय होईल, 2 होईल. म्हणजे या 2-क्लोरोब्युटेनला 2 ऑप्टिकल आयसोमर्स असतील की ज्याचं आपण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट कसं लिहायचं, तर आपण ती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असं दाखवलं होतं. हे समजा CH3 आहे, हा इथं Cl आहे, इथं C2H5 आहे. म्हणजे हे दोन्ही प्लेनमध्ये आहेत एका, आणि हे असं प्लेनच्या वर आलेलं आहे कोण, C2H5, आणि हे असा प्लेनच्या खाली गेलेला आहे कोणता, H. हे जर एक 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असेल कोणाची 2-क्लोरोब्युटेनची, तर दुसरी कशी असणार आहे, त्याची मिरर इमेज, आणि तेही कशी, नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं दाखवायचं मिळेल, वर असं CH3 असेल, इकडं Cl असेल, नंतर Cl असा या साईडला दिसेल, हे अशा टाईपचा. आणि हे जे ग्रुप आहे तो थोडा असा दिसेल कोणता, C2H5, आणि हा जो आहे तो असा दिसेल. आता हे दोन काय वेगवेगळ्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट कोणाच्या, या 2-क्लोरोब्युटेनच्या. मग यांच्यामध्ये 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये फरक आहे आणि ॲक्शन ऑन प्लेन पोलराइज लाईटवर फरक आहे. मग अशा या दोघांना आपण एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर म्हणायचं. तर समजा हा ऑप्टिकल आयसोमर प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला असा क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करीत असेल, तर त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड किंवा डी और इन ब्रॅकेट प्लस 2-क्लोरोब्युटेन असं म्हणू शकतो. आणि हा जर कंपाऊंड त्या प्लेनला राईटला रोटेट करत असेल तर त्याचा हा मिरर इमेज जो आहे तो काय करेल, त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला लेफ्ट साईडला रोटेट करेल, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करेल. दोघांचं अँगल ऑफ रोटेशन सेम राहील, पण डायरेक्शन कशी राहील, अपोजिट राहील. तशा त्या दुसऱ्या आयसोमरला आपण काय म्हणायचं,
किंवा ब्रॅकेटमध्ये -2 क्लोरोब्युटेन. मग आता हे डी आणि L2 क्लोरोब्युटेन किंवा प्लस आणि -2 क्लोरोब्युटेन हे एकमेकांचे काय तर ऑप्टिकल आयसोमर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आता ऑप्टिकल आयसोमरमध्ये सुद्धा काय केलं आहे त्यांनी 2 प्रकार सांगितलेत पहा. ऑप्टिकल आयसोमरमध्ये एक इनॅन्शिओमर आणि दुसरं डायस्टिरिओमर. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे कोणता, नंबर ऑफ पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर आणि कायरल कार्बन. तर आता हे D2 क्लोरोब्युटेन आणि L2 क्लोरोब्युटेन काय तर एकमेकांचे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर असणारे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत आणि तशांना काय म्हटलेलं आहे, इनॅन्शिओमर्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, इनॅन्शिओमर्स. म्हणजे कोण, दी ऑप्टिकल आयसोमर्स, दी ऑप्टिकल आयसोमर्स which are non superimposable mirror image structures of each other are known as enantiomers. enantiomers. मग आता हे D2 क्लोरोब्युटेन आणि L2 क्लोरोब्युटेन काय, एकमेकांवर न बसणाऱ्या आरशातल्या प्रतिमा, तशांना आपण काय म्हणायचं आहे, इनॅन्शिओमर्स म्हणायचं. आता समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये जर 2 कायरल कार्बन असतील तर त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स किती असतील, 4 असतील. म्हणजे 4 असतील म्हणजेच 2 पेयर्स असतील. मग ते 2 पेयर म्हणजे काय असतील, इनॅन्शिओमर्सचे पेयर्स असतील ते. म्हणजे समजा आपण एखादा असा कंपाऊंड घेतला, म्हणजे हे CS3 इकडं Cl लिहिलं, इकडं H लिहिलं, अजून एक कार्बन त्याला Cl, इकडं H आणि इकडं समजा C2H5 असेल. म्हणजे आता हे काय झालेलं आहे, 2,3 डायक्लोरो पेंटेन कंपाऊंड झाला. याच्यामध्ये 2 कायरल कार्बन आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे, है की नाही. तर याचे किती, 4 आयसोमर्स असायला पाहिजे. मग आता 4 मध्ये काय राहतील, हा एक आणि याचा मिरर इमेज एक CS3, हे असं Cl दिसेल, इकडं H दिसेल, पुन्हा अजून इकडं Cl, इकडं H आणि C2H5 अशा टाईपचं. मग आता हे एक पेयर झालं. अजून कोणतं होऊ शकते, समजा एक असा असेल, कसा, हे CS3 पहिल्या कार्बनवरचे, हे H इकडं आणि Cl इकडं, आणि दुसऱ्या कार्बनवरचं हे Cl इकडं आणि H इकडं आणि हा C2H5. मग आता याचं मिरर इमेज कसं असणार आहे, हे समजा मिरर होता, तर इथं काय होईल, हे CS3 होईल, हे C, पुन्हा इथं H, Cl, पुन्हा Cl, H आणि C2H5. आता बघा,
या हा कंपाऊंड ॲक्च्युली काय होता, CH3 CH Cl CH Cl CH2 CH3 काय होता 2,3 डायक्लोरो पेंटेन. याच्यामध्ये 2 कायरल कार्बन असल्यामुळे याला 4 ऑप्टिकल आयसोमर. मग आता हे जे आहे ते एक पेअर झालं ऑप्टिकल आयसोमरचं, की जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आहे. याला आपण 1 पेअर ऑफ इनॅन्शिओमर म्हणू शकतो, इनॅन्शिओमर. आणि हे सेकंड पेअर ऑफ इनॅन्शिओमर म्हणू शकतो. पण हे चारीच्या चारी का आहेत म्हटलं तर या 2,3 डायक्लोरो पेंटेनचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. मग एक पहिलं पेअर हे एक पेअर ऑफ इनॅन्शिओमर, हे दुसरं पेअर ऑफ इनॅन्शिओमर झालं. पण आता समजा याला आपण समजा असे नंबर दिले, काय म्हटलं ए आणि ए डॅश, आणि याला बी आणि बी डॅश असं जर म्हटलं तर ए आणि ए डॅश काय तर 1 पेअर ऑफ इनॅन्शिओमर, बी आणि बी डॅश काय म्हटलं तर अनादर पेअर ऑफ इनॅन्शिओमर. पण आता या ए सोबत तुम्ही बी घेतलं किंवा ए सोबत तुम्ही बी डॅश घेतलं तर हे सुद्धा पेअर काय होतील, ऑप्टिकल आयसोमरच होतील. कोणाचे, या 2,3 डायक्लोरो पेंटेनचे. पण ते इनॅन्शिओमर होणार नाहीत. पहा, मग तसे ऑप्टिकल आयसोमर असून इनॅन्शिओमर्स नाहीत अशा त्या पेअर ऑफ ऑप्टिकल आयसोमरला काय म्हटलेलं आहे, डायस्टिरिओमर. काय म्हटलेलं आहे, डायस्टिरिओमर. म्हणजेच हे 1 पेअर ऑफ इनॅन्शिओमर, दिस इज अनादर पेअर ऑफ इनॅन्शिओमर. पण याच्यामधले हे पेअर सोडून दुसऱ्या जर जोड्या लावल्या तर ते काय असणार आहे, डायस्टिरिओमर. मग डायस्टिरिओमर कोणाला म्हणायचं, दी ऑप्टिकल आयसोमर. काय, दी ऑप्टिकल आयसोमर्स which are not non-superimposable mirror image structures of each other are known as डायस्टिरिओमर्स. काय म्हणायचं त्यांना, डायस्टिरिओमर्स. म्हणजे ऑप्टिकल आयसोमर असले पाहिजेत. ऑप्टिकल आयसोमर असून एकमेकांवर न बसणाऱ्या आरशातील प्रतिमा असल्या तर त्यांना इनॅन्शिओमर म्हणायचं. पण ऑप्टिकल आयसोमर आहेत पण इनॅन्शिओमर्स नाहीत, तशांना आपल्याला काय म्हणायचं आहे, डायस्टिरिओमर्स म्हणायचं. त्याच्यानंतर अजून एक डेफिनेशन याच्यातली कोणती म्हटलं तर हे जे इनॅन्शिओमर्स आहेत हे डी आणि एल, त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड. तर इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ आयसोमर of same optically active compound is known as रेशिमिक मिक्सचर. बघा आता रेशिमिक मिक्सचर किंवा रेशिमिक मॉडिफिकेशन कशाला म्हणायचं आहे, आपण हे इक्विमोलार मिक्सचर असलं पाहिजे. कोणाचं, डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड. कोणाचे, सेम ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचे. त्यांचं जर इक्विमोलार मिक्सचर असेल म्हणजे D2 क्लोरोब्युटेन आणि L2 क्लोरोब्युटेन
चं इक्विमोलार मिक्सचर असेल तर ते प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला कोणीकडेच रोटेट करणार नाही. तशा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मिक्सचरला की ज्याच्यामध्ये त्या दोन कंपोनंटचं 50-50% कंपोजिशन असते, तशा त्या मिक्सचरला आपण काय म्हणायचं, रेशिमिक मिक्सचर म्हणायचं. आणि रेशिमिक मिक्सचर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल का ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, तर काय म्हणणार आपण, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. काय असेल, इनॅक्टिव्ह असेल. आणि त्याची ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी कशामुळं असेल, तर ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी ऑफ रेशिमिक मिक्सचर इज ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणायचं. काय, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये एकाचा परिणाम दुसरा कंपाऊंड वरच्या वर नाहीसा करतो. म्हणजे आता इथं आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत कोणाचे, डेक्स्ट्रो आणि लिओचे. हे आता हा समजा आपण काय म्हणालो, हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणालो आणि हा लिओ रोटेटरी. मग या दोघांचं त्या मिक्सचरमध्ये 50-50% प्रमाण असेल तर हा कंपोनंट काय करेल, प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईटला ओढायचा प्रयत्न करेल. तर ॲट दी सेम टाईम हा दुसरा कंपोनंट काय करेल, त्याला लेफ्टला ओढायचा प्रयत्न करेल. मग ते एकाचा इफेक्ट दुसरा वरच्यावर नाहीसा करते, त्याला आपण काय म्हणायचं, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणायचं. म्हणून ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी ऑफ रेशिमिक मिक्सचर इज ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला एक टार्टारिक ॲसिड नावाचा कंपाऊंड माहीत आहे. पहा काय, टार्टारिक ॲसिड, त्याचा फॉर्म्युला असा आहे, COOH हे अशा टाईपचा एक. आणि या ठिकाणचे हे जे कार्बनच्या भोवतालचे ग्रुप आपण बदलवले तर आपल्याला COOH आणि COH आणि COOH मिळते. तर आता हा जो कंपाऊंड आहे याला काय आहे म्हणू शकतो आपण, प्लेन ऑफ सिमेट्री आहे म्हणू शकतो. किंवा याच्यातून याचे दोन सारखे भाग होतात, एकमेकांवर सुपर इम्पोज होऊ शकते. पण म्हणजे याचा आपण मिरर इमेज घेतला, याचा जर मिरर इमेज घेतला, म्हणजे आता दोन कायरल कार्बन आहेत म्हटल्यानंतर याचे 4 ऑप्टिकल आयसोमर व्हायला पाहिजेत. मग कोणते, हा एक आणि त्याचा मिरर इमेज, हे असा लिहू शकतो आपण, हे OH इथं COOH इथं COOH. आता हे एक पेअर आपण समजू आणि दुसरं पेअर असं इथं लिहू शकतो, हे मिरर आहे समजा. मग हे COOH, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथं OH, इथं H, इथं H, इथं OH आणि COH. आता याच्यात जर बघितलं आपण तर हे दोन्ही फॉर्म्युले काय होतात, एकमेकांवर सुपर इम्पोज होतात. म्हणून हे दोन्ही मिळून एकच कंपाऊंड असणार आहे. आणि हे दोन वेगवेगळे, एक डेक्स्ट्रो असेल तर एक लिओ असणार आहे. म्हणजे हे डेक्स्ट्रो टार्टारिक ॲसिड, हे लिओ टार्टारिक ॲसिड एकमेकांचे काय आहेत, इनॅन्शिओमर्स आहेत म्हणू शकतो. आणि हा जो टार्टारिक ॲसिड आहे हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे, कारण हे दोन नाहीत, दोन्ही मिळून एकच आहेत. मग याच्यातला हा कार्बन जर प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईटला रोटेट करत असेल तर हा कार्बन काय करेल, असा त्याच्या उलट रोटेट करेल. म्हणजे हे जे फॉर्म आहे तो कसा आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. आणि अशा या ऑप्टिकली इनॅक्टिव्ह फॉर्मला आपण काय म्हटलेलं आहे, मिझो टार्टारिक ॲसिड. म्हणजे टार्टारिक ॲसिड आपल्याला 4 आयसोमर मिळायला पाहिजे होते, पण या फॉर्मला काय आहे, सिमेट्री येते, म्हणून हे दोन्ही मिळून एकच झालं आणि ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे.
तसा जो फॉर्म आहे म्हणजे दोन्ही OH एकाच साईडला असणारा फॉर्म त्याला काय म्हणायचं, मिझो टार्टारिक ॲसिड म्हणायचं. आणि मिझो टार्टारिक ॲसिडसुद्धा काय असणार आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. आणि मिझो टार्टारिक ॲसिडची ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी कशामुळं आहे म्हटलं तर त्याला आपण इंटरनल कॉम्पन्सेशन म्हणायचं. काय म्हणायचं, इंटरनल कॉम्पेन्सेशन. म्हणजे एकाच मॉलिक्यूलमधला एक कार्बन त्या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला राईटला रोटेट करायला तर दुसरा कार्बन काय करायला, लेफ्टला रोटेट करायला. म्हणजे एकाचा पार्ट दुसऱ्याचं रोटेशन, दुसऱ्या कार्बनचं किंवा दुसऱ्या पार्टचं रोटेशन काय करते, नाहीसं करते. म्हणून त्याला इंटरनल कॉम्पेन्सेशन. म्हणजे आता रेशिमिक मिक्सचर आणि मिझो कंपाऊंड हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतील, पण रेशिमिक मिक्सचरचं ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी कशामुळं आहे म्हटलं तर एक्सटर्नल कॉम्पेन्सेशनचं. आणि मिझो कंपाऊंडची ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी कशामुळं आहे म्हटलं तर इंटरनल कॉम्पेन्सेशन म्हणू शकतो. तर हे असे काही टर्म्स आपल्याला या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये डिस्कस करायचे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम झाल्यानंतर आपल्याला पुढच्या पार्टकडे हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या जायचं होतं. आणि तो पुढचा पार्ट म्हणजे कोणता म्हटलं तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणू शकतो. तर आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये काय, कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड आहे, आहे की नाही. अल्किल हलाइडमध्ये काय, कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे. आता हा कार्बन केमिकल रिॲक्शन काय असते, ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. मग आता हा बॉन्ड जो आहे अल्किल हलाइडमध्ये किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये कशा प्रकारचं आहे म्हटलं तर हे हॅलोजन कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे याच्यावर थोडासा निगेटिव्ह चार्ज येतो आणि याच्यावर थोडासा पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये असणारा कार्बन हॅलोजन बॉन्ड कसा आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कार्बनची कोणती हायब्रिड ऑर्बिटॉल असते म्हटलं तर sp3 आणि हॅलोजनची कोणती असते म्हटलं तर p. म्हणजे कार्बन हॅलोजन बॉन्ड हा sp3p ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनं तयार झालेला बॉन्ड असतो. तर असे कंपाऊंड या पोलॅरिटीमुळं वेगवेगळ्या रिॲक्टिव्ह आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन देतात. मग कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन देतात म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण एक प्रकार म्हणू शकतो, कोणत्या, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे एक ग्रुप जाऊन दुसरा ग्रुप येणं अशा रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. त्यानंतर अल्किल हलाइडचा दुसरा प्रकार कोणता आहे रिॲक्शनचा म्हटलं तर तो आहे एलिमिनेशन रिॲक्शनचा. कोणत्या रिॲक्शन, एलिमिनेशन रिॲक्शन. आणि अजून एक केमिकल प्रॉपर्टीमध्ये यांची रिॲक्शन आहे आणि ते म्हणजे रिॲक्शन विथ मेटल्स. तर अशा वेगवेगळ्या रिॲक्शन आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डिस्कस करू सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय असते, एक आटम किंवा ग्रुप ऑफ आटम जाऊन त्या ठिकाणी दुसरा आटम किंवा ग्रुप ऑफ आटम येणं याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर अल्किल हलाइडमधला हा जो हॅलोजन आहे तो नेहमी X- म्हणून बाहेर जाईल. म्हणजे तो बॉन्ड असा ब्रेक होईल, त्यामुळं हा X- बाहेर जाईल. तर त्या ठिकाणी काय होईल, दुसरा कोणता तरी निगेटिव्ह ग्रुप येईल. म्हणजे काय होईल, हे असा Nu-, याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल म्हणतो. काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल काय करतो, या Xच्या ठिकाणी जातो आणि X हा बाहेर पडतो याच्यातून. त्यामुळे याच्यापासून काय होईल,
आपल्याला RNU बॉन्ड तयार झालेला दिसेल आणि या बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन एक्सकडे आल्यामुळं एक्स असे इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह चार्ज. तर निगेटिव्हली चार्ज स्पेशीजला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाईल म्हणतो. म्हणून एक न्यूक्लिओफाईल जाऊन दुसरा न्यूक्लिओफाईल येणं याला आपण काय म्हणायचं आहे? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. तर अल्किल हलाइड कोणत्या प्रकारच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन देते? तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. कारण त्याच्यातला हा जो हॅलोजन आहे तो हलाइड आयन म्हणून बाहेर पडतो. हलाइड आयन कसा आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजेच तो काय? न्यूक्लिओफाईल आहे. आणि निगेटिव्ह बाहेर गेला तर त्या ठिकाणी निगेटिव्ह येणंच अपेक्षित असतं. निगेटिव्ह बाहेर गेल्यावर पॉझिटिव्ह कधीच येत नाही. ज्या चार्जचा बाहेर जाईल त्याच चार्जचा आत येईल. मग एक बाहेर जाऊन दुसरा आत येणं याला सबस्टिट्यूशन. निगेटिव्ह जाऊन निगेटिव्ह येणं याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन किंवा त्यालाच आपण शॉर्टली एशन रिॲक्शन म्हणू शकतो. मग आता हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो काय काय असू शकतो? हा OH मायनस असेल. मग न्यूक्लिओफाईल जर OH मायनस असेल तर इकडं तयार झालेला काय असेल? अल्कोहोल असेल. हा न्यूक्लिओफाईल NH2 मायनस असेल तर हा आमाइन असणार आहे. न्यूक्लिओफाईल जर CN मायनस असेल तर इकडं अल्किल सायनाइड आहे. हा जर NC मायनस असेल तर इकडं आपल्याला RNC टाईप मिळते म्हणजे अल्किल आयसोसायनाइड. आता समजा हा जर OCS3 असेल अल्कॉक्साईड तर इकडं आपल्याला ROCS3 मिळेल. हा जर CS3COO मायनस असेल ॲशिटेट आयन तर आपल्याला CS3COOR अशा टाईपचा इस्टर मिळेल. या सगळ्या काय सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत की ज्यामध्ये अल्किल हलाइडचा एक्स या वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपनं म्हणजे OH मायनसनं रिप्लेस केला तर अल्कोहोल मिळाला, NH2 मायनसनं रिप्लेस केला तर आमाइन मिळाला, CN मायनसनं रिप्लेस केला तर सायनाइड मिळाला, NC मायनसनं रिप्लेस केला तर आयसोसायनाइड मिळाला, अल्कॉक्साईडनं रिप्लेस केला समजा मिथॉक्साईडनं तर आपल्याला इथर मिळाले आणि ॲसिटेट आयननं रिप्लेस केले तर आपल्याला इस्टर मिळाले. म्हणजे अल्किल हलाइडचं सबस्टिट्यूशन रिॲक्शननं वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर करू शकतो. लाईक अल्कोहोल, आमाइन, अल्किल सायनाइड, अल्किल आयसोसायनाइड, इथर, इस्टर. तर ह्या सगळ्या रिॲक्शन कशामध्ये येतात? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शनमध्ये येतात. तर आपण याच्या जनरल रिॲक्शन, बॅलन्स्ड रिॲक्शन बघू. आता समजा आपल्याला अल्किल हलाइडचं कशामध्ये? अल्कोहोलमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हा एक्स जाऊन त्या ठिकाणी OH आणायचा आहे. मग एक्स जाऊन OH देणारे कोणते रिएजंट आहेत? तर ॲक्वियस KOH आहे. अजून एक आहे, इन्स्टेड ऑफ ॲक्वियस KOH तुम्ही ॲक्वियस NaOH वापरू शकता किंवा तुम्ही मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड वापरू शकता की ज्यापासून आपल्याला AgOH मिळेल. म्हणजेच इथं काय होईल? अल्किल हलाइडला जर तुम्ही ॲक्वियस KOH बरोबर हीट केलं तर हा X आणि हा K याचा काय होईल? KX होईल आणि हा OH या Rला अटॅच होऊन त्याचं ROH मध्ये म्हणजेच काय अल्कोहोलमध्ये रूपांतर होईल. इथंही तसंच काय होईल? हा Na आणि हा X याचा NaX बाहेर पडेल आणि ROH मिळेल. इथं हा AgOH जो आहे तो काय? या Ag2O/H2O म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर हीट केल्यानंतर या Ag2O आणि H2Oची रिॲक्शन होऊन याच्यापासून 2 AgOH तयार होतात आणि ते AgOH कॅन कन्वर्ट अल्किल हलाइड
इंटू अल्कोहोल आहे की नाही, हे अशा टाईपचं. म्हणजे आपल्याला अल्किल हलाइडपासून अल्कोहोल तयार करण्यासाठी 3 अल्टरनेटिव्ज आहेत. You can heat alkyl halide with aqueous KOH or aqueous NaOH or moist silver oxide to get alcohol असं म्हणू शकतो. म्हणजे ही एक रिॲक्शन म्हणजे अल्किल हलाइडपासून अल्कोहोल तयार केले असं आपण म्हणू शकतो. ही रिॲक्शन अल्कोहोल धड्यामध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन असेल. याला केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय म्हणू, ॲक्शन ऑफ अल्कलीज म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, ॲक्शन ऑफ अल्कलीज. NaOH KOHला काय म्हणतो आपण, अल्कलीज म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे, आपण अल्किल हलाइडला कशाबरोबर, अल्कोहोलिक KCN बरोबर पोटॅशियम सायनाइड बरोबर हीट केलं. हे अल्किल हलाइड हे KCN अल्कोहोलिक मीडियममध्ये हीट केलं तर हा X आणि हा K याचा काय होईल, KX होईल पोटॅशियम हलाइड, आणि आपल्याला RCN मिळेल म्हणजे अल्किल सायनाइड मिळेल. म्हणजे इथं तुम्ही मिथिल क्लोराईड घेतलं आणि त्याला KCN बरोबर रिॲक्ट केलं तर काय होईल, मिथिल सायनाइड होईल आणि KCl बाहेर पडेल. इथे समजा आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं वरच्या रिॲक्शनमध्ये तर काय, CH3Cl AgOH या याच्यापासून मिळालेला, मग त्याचं CH3OH होईल आणि AgCl बाहेर पडेल. म्हणजे मिथिल क्लोराईडपासून मिथिल अल्कोहोल, मिथिल क्लोराईडपासून मिथिल सायनाइड असं मिळालेलं आहे. आता आपल्याला अल्कोहोलिक AgCN बरोबर काय प्रॉडक्ट मिळेल असा विचार करायचा झाला तर इथं काय होते, हे अल्किल हलाइड जेव्हा AgCN बरोबर अल्कोहोलिक मीडियममध्ये रिॲक्ट होतात त्यावेळेस हा AgCN बॉन्ड म्हणजे सिल्वर आणि कार्बनमधला बॉन्ड हा मोर कोव्हॅलंट नेचरचा आहे आयनिकपेक्षा. म्हणून या ठिकाणी नायट्रोजनकडून बॉन्ड तयार होते अल्किलसोबत, म्हणून काय मिळते, RNC मिळते आणि AgX. म्हणजे तुम्ही हे अल्कली मेटलचे सायनाइड घेतलं तर ते मोर आयनिक आहेत, त्या ठिकाणी कार्बन आणि कार्बनमध्ये बॉन्ड तयार होऊन सायनाइड मिळतील. पण सिल्वर सायनाइड जर घेतला तर इन्स्टेड ऑफ गेटिंग सायनाइड विल गेट आयसोसायनाइड. म्हणजेच इथे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मिथिल क्लोराईडला तुम्ही AgCN बरोबर हीट केलं तर काय होईल, मिथिल आयसोसायनाइड मिळेल. पहा काय मिळेल, मिथिल आयसोसायनाइड प्लस AgCl. म्हणजे आता असे प्रश्न विचारू शकतात, मिथिल क्लोराईडचं हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल क्लोराईड इंटू मिथिल सायनाइड अँड मिथिल आयसोसायनाइड. तर मिथिल क्लोराईडचं मिथिल सायनाइडमध्ये रूपांतर करायचं असेल तर KCN घ्यावं लागेल, आणि मिथिल क्लोराईडचं मिथिल आयसोसायनाइडमध्ये रूपांतर करायचं असेल तर AgCN घ्यावं लागेल. त्यानंतर याच ठिकाणी तुम्ही अल्कोहोलिक अमोनियाची रिॲक्शन घेतली तर काय होईल, हे अल्किल हलाइड एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया बरोबर सील्ड कॉपर ट्यूबमध्ये हीट केलं तर याचा H आणि हा X HX बाहेर पडेल आणि आपल्याला RNH2 म्हणजेच काय, अमाइन्स मिळतील. म्हणजे अमाइन धड्यामध्ये ही मेथड ऑफ प्रिपरेशन असेल. म्हणजे आपण मिथिल किंवा इथिल ब्रोमाइड घेऊ, त्याला अमोनिया बरोबर अल्कोहोलिक मीडियममध्ये हीट करू तर काय मिळेल, इथिल अमाइन मिळेल प्लस HBr आहे की नाही. त्यानंतर आपण सोडियम अल्कॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली. सोडियम अल्कॉक्साईड म्हणजे असे RONA. तर अल्किल हलाइड काय, RX आहे, त्याला आपण सोडियम अल्कॉक्साईड बरोबर हीट करतो तर हा X आणि हा NaX म्हणून बाहेर पडेल आणि आपल्याला काय ROR मिळेल. ROR म्हणजे काय असते, इथर असते. म्हणजे अल्किल हलाइड आणि सोडियम अल्कॉक्साईडपासून इथर तयार करायला जमतात. अशा या इथर तयार करण्याच्या मेथडला काय म्हटलेलं आहे, विलियमसन सिंथेसिस म्हटले. विलियमसन्स
सिंथेसिस. ही इथर धड्यामध्ये रिॲक्शन आहे. आता असंच आपण याला सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणजे सिल्वर कार्बोऑक्झिलिक बरोबर अल्किल हलाइडला हीट केलं तर काय होणार आहे, हा सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड आणि हा अल्किल हलाइड, याला हीट केल्यावर हा Ag आणि हा X, AgX बाहेर पडतो आणि आपल्याला RCOOR हा ईस्टर मिळते. म्हणजे असं या सगळ्या रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइडचा X हा फंक्शनल ग्रुप वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस होऊन आपल्याला व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळाले. कोणकोणते मिळाले तर इथं हे अल्कोहोल, फॉर एक्झाम्पल मिथिल अल्कोहोल मिळाला. इथं हे सायनाईड कोणता, मिथिल सायनाईड मिळाला. या तिसऱ्यामध्ये AgCN बरोबर रिॲक्शन केली तर मिथिल आयसोसायनाईड मिळालं. अमोनिया बरोबर रिॲक्शन केली तर अल्किल अमाइन, आपण इथिल ब्रोमाइड घेतला तर इथिल अमाइन मिळाला. आपण अल्कॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला इथर मिळाले. आता याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर याचं उदाहरण काय, आपण समजा इथं मिथिल ब्रोमाइड घेतलं आणि त्याला सोडियम मिथॉक्साईड बरोबर हीट केलं तर हा Br आणि हा Na, याचा NaBr निघून जाईल आणि आपल्याला काय मिळेल, CH3OCH3 की ज्याला आपण डायमिथिल इथर म्हणू शकतो. आणि इथं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोऑक्झिलिक ॲसिड बरोबर अल्किल हलाइडला रिॲक्ट केलं तर आपल्याला RCOOR- की ज्याला आपण अल्किल कार्बोऑक्झिलेट म्हणू शकतो आणि अल्किल कार्बोऑक्झिलेट आर नोन ॲज ईस्टर्स. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण इथं हे सिल्वर सॉल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOAg घेतला आणि इथं इथिल ब्रोमाइड घेतला म्हणजे C2H5Br, याला आपण हीट केलं तर हा एवढा पार्ट AgBr निघून जाईल आणि आपल्याला CH3COOC2H5 मिळेल अलॉंग विथ AgBr प्रेसिपिटेट असं म्हणू शकतो. मग हे इथिल ॲसिटेट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ईस्टर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अल्किल हलाइडचं कशामध्ये रूपांतर केलं या सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शननं म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, अल्किल हलाइडचं कशात आपण अल्कोहोलमध्ये रूपांतर केलं, हा काय आहे, अल्कोहोल आहे. नंतर अमाइनमध्ये रूपांतर केलं, RNS2 म्हणजे अमाइन आहे. हे CN फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्किल सायनाईडमध्ये रूपांतर केलं. हे NC म्हणजे आयसोसायनाईड म्हणजे अल्किल हलाइडचं आपण अल्किल आयसोसायनाईडमध्ये रूपांतर केलं. आणि हे इथर टाईप कंपाऊंड आहे म्हणजे अल्किल हलाइडचं आपण इथरमध्ये रूपांतर केलं आणि शेवटी अल्किल हलाइडचं आपण ईस्टरमध्ये रूपांतर केलं. तर सर्व ह्या ज्या रिॲक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे पहिली गोष्ट कोणत्या आहेत, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत. कोणत्या, सबस्टिट्यूशन. पण याच्यामध्ये अल्किल हलाइडमधला X मायनस म्हणजे निगेटिव्ह ग्रुप बाहेर पडतो की ज्याला न्यूक्लिओफाईल म्हणतो आणि त्याच्या ठिकाणी OH मायनस NH2 मायनस असे निगेटिव्ह ग्रुप येतात. मग एक निगेटिव्ह जाऊन दुसरा निगेटिव्ह येणं त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, यशन रिॲक्शन म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीमधला एक प्रकार आपण कंप्लीट केला की ज्याला आपण काय म्हणू शकतो, यशन रिॲक्शन्स. तर थांबूत या ठिकाणी. थँक्यू.